वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। हे पहा, इथे मी आज सोयाबीनचा खिमा बनवत आहे। इथे मी एका टोपामध्ये एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि इथे कढई तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आता मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची आहे। इथे पहा, जिरे टाकलेले आहे। जिरे टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण, त्यानंतर कढीपत्ता, अद्रक। लसूण आणि अद्रक मी चांगलं क्रश करून घेतलेलं आहे। हे पहा, आता छान फोडणी आपण करणार आहोत। यामध्ये नंतर आता आपण कांदा घालणार आहोत। आपल्याला जयाज किचनच्या रेसिपीच्या व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे पहा, इथे आता मी कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे। हे पहा, आता आपला कांदा इथे एकजीव करून घेतलेला आहे। आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी इथे सोयाबीन घेतलेले आहे, सोयाबीन वडी। हे पहा, आता सोयाबीन टाकलेले आहे गरम पाण्यात। खाली इकडे तिकडे सांडलेत, त्याकडे आपण लक्ष नका देऊ। हे पहा, आता मी सोयाबीन वडी टाकलेली आहेत आणि आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते खालीवर असे ढवळून घ्यायचे आहे, कारण की सोयाबीन हे खूप हलके असतात, त्यामुळे ते पाण्यावरती असे तरंगून राहतात। त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे ते पाण्यामध्ये चांगले मुरले जातात। हे पहा, इथे आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे टोमॅटो घालायचे आहेत। हे पहा, टोमॅटो घातलेले आहेत। पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ जरा जपूनच घालत जा की। हे पहा, आता मीठ घातलेलं आहे। पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। त्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। हे पहा, इथे आपले सोयाबीन छानपैकी फुगून वर आलेले आहेत। मी ते गरम पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित छान धुवून त्याला हे पहा कसे हाताच्या साहाय्याने असे प्रेस करून काढत आहे। हे पहा, थोडेसे आपल्याला ते हाताच्या पंजामध्ये थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते थोडंसं नितळून जाईल। हे पहा, आता इथे आपले सोयाबीन झालेले आहेत, छानपैकी मऊ झालेले आहेत। आता ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। आता आपल्याला ते ग्राइंड करून बारीक करून घ्यायचे आहे। हे पहा, इथे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित छान मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपले नेहमीप्रमाणे जे घरगुती मसाले बनवलेले आहेत ते घालणार आहे। हे पहा, पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। किती सुंदर मसाल्याला कलर आलेला आहे। इथे आता कसुरी मेथी टाकलेली आहे आणि आपला जो सोयाबीन वडी होती त्याचा मी खिमा बनवलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून, ते आता टाकलेलं आहे। आता आपल्याला पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे।
एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहेत. त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. हे पहा, आता आपला खिमा मी व्यवस्थित एकत्रित केलेला आहे. हे पहा, टेक्स्चर पण किती स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. आता त्यावर आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची आहे, बारीक चिरलेली, थोडीशी कोथिंबीर, आणि आता पुन्हा आपल्याला ते एकत्रित करायचं आहे. बारीक केलेली हिरवी मिरची घातली की त्या टेस्ट आपली भारी लागते. हे पहा, पुन्हा आपण एकत्रित केलेलं आहे. खाताना हिरवी मिरची येते ना आपली दाताखाली, खूप सुंदर टेस्ट लागते. हे पहा, किती स्मूदी आपलं टेक्स्चर झालेलं आहे सोयाबीनचं. आता हे झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे मी ते झाकण ठेवलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाणी आपलं पहा संपत आलेलं आहे. आता पाहू शकता एक वाफ दिलेली आहे, त्यामुळे खिमा आपला अजूनच स्मूदी झालेला आहे. पाहू शकता आपण. हे पहा, आपण इथपर्यंत माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.